हाय एव्हरीवन. हाय एव्हरीवन. हाय कर. हो हो. आता आम्ही घरी चाललोय आणि आज मी रात्रीचा ब्लॉग शूट करतेय कारण की उद्या माझ्या बाळाचा बर्थडे आहे, दुसरा वाढदिवस आहे आणि त्याची तयारी करायची आहे. आज रात्री जाऊन आम्हाला डेकोरेशन वगैरे करायचं आहे. पहिल्यांदा वियांश झोपतोय का बघणार आहे. काय घातले ते? कुणी आणलं ते? कुणी आणलंय? आम्ही असं ठरवलं की रात्री सुद्धा त्याचा केक कापायचा, कट करायचा आहे, डेकोरेशन सुद्धा करायचं आहे थोडंफार. आणि पण वियांश जर जागा राहिला तर रात्री कापणार, नाहीतर उद्या सकाळी कापायचा तो केक असं ठरवलंय. मग बर्थडे कुणाचा आहे वियांश? इकडे बघ. कुणाचा बर्थडे आणि केक कुणाचा कापायचा? तुझा नाही, माझा आहे. माझा आहे. पप्पाकडे बघतोयस. अजून खूप काम होतं कारण की उद्या बर्थडेची तयारी सुद्धा आम्ही करायची होती आणि फोटोशूट सुद्धा आजच केलं वियांशचं. आणि इतका कंटाळा आलाय की असं वाटतं की घरी जाऊन पटकन झोपावं, पण तसं काही होणार नाही कारण की आज आता जाऊन सुद्धा आम्हाला डेकोरेशनच करायचं आहे. आईस्क्रीम कुठे? कुठे आईस्क्रीम? तिथे. कुठे? इतकी थंडी आहे बाहेर पण स्वेटर घालायचं नाहीये, होय की नाही वियांश? स्वेटर घालायचं नाहीये, कानाला बांधायचं नाहीये. हे सुद्धा वियांश साठी आणले, ते सुद्धा मम्माच घालणार आहे, होय ना? इकडे बघ, इकडे बघ. होय ना? झोप आली? चला घरी जाते आणि तुम्हाला दाखवते. आता मी घरी आलोय आणि डेकोरेशनचं सामान आहे. हाय एव्हरीवन. 7 वाजलेले आहेत. चहा वगैरे फक्त आता चहा घेतलाय आणि हे बघा वियांश, तो वियांश उठायची वाट बघतोय आम्ही. जास्ती काही डेकोरेशन केलं नाही पण थोडंफार केले. थोड्या वेळात उठणारच आहे.